राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारपत्रकासाठी डेटा अपडेट अनिवार्य 9 एप्रिलच्या शासन परिपत्रकाद्वारे आदेश. मुंबई. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीचे अद्ययावत एकत्रीकरण करण्यासाठी सेवार्थ प्रणालीमध्ये माहिती अपडेट करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट नसेल त्यांचे एप्रिल 2025 चे वेतन देयक सॅलरी बिल स्वीकारले जाणार नाही, असा कडक इशारा 9 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. काय आहे मुख्य कारण? सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सेवार्थ प्रणालीद्वारे केले जातात. मात्र अनेक कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती या प्रणालीत उपलब्ध नसल्याने प्रशासकीय अडचणी येत आहेत. ही त्रुटी दूर करण्यासाठी आणि सर्व माहितीचे संगणकीकृत एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. या 7 गोष्टी अपडेट करणे आवश्यक. कर्मचाऱ्यांनी आपली खालील माहिती तत्काळ अपडेट करायची आहे. 1. मोबाईल क्रमांक 2. वैवाहिक स्थिती मॅरिटल स्टेटस 3. आईचे नाव 4. वडिलांचे नाव 5. जोडीदाराचे नाव स्पाऊस नेम 6. पत्ता 7. पिन कोड. पगार रोखला जाऊ शकतो. शासनाने स्पष्ट केले आहे की संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी डीडीओ आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ही माहिती वेळेत भरली नाही तर एप्रिल 2025 चे वेतन देयक जिल्हा कोषागार कार्यालयाकडून स्वीकारले जाणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची असेल. माहिती कशी अपडेट करावी? ही माहिती अपडेट करण्याची सुविधा सेवार्थ प्रणालीमध्ये देण्यात आली आहे. डीडीओ एएसटी लॉगिनवरून मोबाईल क्रमांक आणि इतर वैयक्तिक तपशील बदलता येतील. त्यानंतर डीडीओ लॉगिनवरून या बदलांना मंजुरी अप्रूव्ह मिळणे अनिवार्य आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.